कृषी ब्लॉगर म्हशीच्या गोठ्यात गेला का म्हशी अशी येडे चाळे करते आणि त्यांचा व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर टाकला का मग अशा रागानं पाहत. मग मी त्या म्हशीला म्हणून येतो, बघतीस काय रागानं व्हिडिओ काढलाय ऋषी वाघानं. तर मंडळी झाला असं, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं का आपण आलो होतो गामणे डेअरी फार्म चितेगाव फाट्याला. तर हे कोणाचं आहे, तर हे आपल्या समभाऊच्या मामाचं आहे. इथं आल्या आल्या बघितलं का सर्व गोठ्याची मॅनेजमेंट ही घरातून चालते आणि बाहेर येऊन बघितलं का बंगल्याचं काम तर एकदम टोलेजन चालू आहे बरं का. तर आपल्या बरोबर होता आता समभाऊचा मामाचा मुलगा शिवदास गामणे, त्याच्याकडूनच आपण सर्व माहिती घेणार होतो. तर गोठ्यात आल्या आल्या ना मशीननी सर्वात पहिले आपल्याला खतरनाक अशी स्माईल देऊन व्हिडिओ देऊन टाकला. म्हणलं ची आयला विषयच अवघड झालाय. त्या तिडे येऊन हा 6 वर्षाचा रेडा बघितलं, म्हणलं नाथखुळण जळगाव धुळत पॅटर्न दिसतोय गाड्या. तर मंडळी ह्या गोठ्यात तब्बल 700 म्हशी आणि या 700 म्हशींचं संगोपन करायला 100 माणसं आहे. आणि या 100 माणसांचं मॅनेजमेंट हे शिवदासचे पप्पा एकटे बघते बरं का. एकट्या माणसाने एवढं साम्राज्य उभं केलंय, मग सांगा तुम्ही कसा असेल नाथखुळा जळगाव धुळा. त्यात म्हैस रागानं पाहत होती म्हणून तिला जवळ डोळे वाटारून दाखवले आणि आलो आम्ही घोडा पाहिला. घोडा बघितल्यावर तर मला एकच डायलॉग आठवला, म्हणलं देदानका आणि श्रीलंका. तब्येत पा कशी घोड्याची. 2 घोडे मित्रांनो गोट्यात आणि त्यात ही म्हैस असं का करीत होती तुम्ही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही समजेल का नेमकं हिला झालतं काय. तेवढ्यात आम्ही एवढ्या मशीनचं दूध पिऊन पळणारा एकटा चोर बघितला. चोर बघितल्याच्या नंतर आम्ही आलतो ट्रॅक्टर बघायला जो की शेणात चालला होता. तर मित्रांनो नाशिक मधले असेल आणि तुमच्या घरी सुद्धा गामणे डेअरीचं दूध येत असेल तर एक कमेंट नक्कीच करा बरं का आणि फॉलो लाईक केल्याशिवाय जाऊ नका.